मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आमचं खूप दिवसानं प्लॅन झाला की बा आज कुठे रे धारगोडा. तर धारगोडा पहिले कोकरू कमला, तिथून धारगोड्यावर आला का. आता आम्ही तसं रस्त्यानं तर निघाला आहो, पण कुठं पोहोचू कुठं नाही हे अजून ठरलं नाही आहे. आज धारगोडा जायचा प्लॅन आहे. समोर तिथून जर वेळ भेटला तर मग मुक्तागिरी जाऊ, वज्जर जाऊ, पाहू अजून काय काय होते. सध्या आता आम्ही आहो जवळपास इथून चिखलदऱ्याचं वातावरण दिसते पा किती मस्त. सकाळी सकाळी खूप आमच्याकडे जवळपास 14-15 दिवसानं नाही पुण्याला आमच्या मित्राचा फोन आला. नंबर बघून घ्या, या नंबरवर लवकर तुम्ही मॅसेज करा पटपट. बरे काढला फोन काढला डबल करीन तो. तर आमच्या इकडे जवळपास 14-15 दिवसांना आज उन्हाची रोज म्हणजे सतत झडी लागलेली होती. आम्ही तसाच प्लॅन केला आज. हे पहा, वेलकम टू चिखलदरा व्याघ्र प्रकल्प सेमाडो. इकडे पर्यटन संकुल आहे, इकडे धारणी आहे, बर्रानपूर असा रोड जाते. हा चिखलदरा जाते आहे तिथून, आणि हा टायगर पॉइंट, आणि इकडून चालू जायचं हे मेळघाट मध्ये टायगर आहे. इकडून सरळ आपला धारगोडा वॉटरफॉल आहे. विदर्भाचं नंदनवन चिखलदरा. चिखलदऱ्याचं महत्व विदर्भात म्हणजे कुठेतरी उच्चस्थानी आहे. आता जर तुम्ही चिखलदरा जातो म्हणसाल तर 3-2 तासाची वेटिंग चालू आहे. वेटिंग म्हणजे ट्रॅफिक तेवढी आहे, लय गर्दी. पुऱ्या विदर्भातून नागपूरचे लोक, अमरावतीचे लोक, अकोला जिल्ह्याचे लोक, बुलढाणा, वाशिम सगळे दुरून येऊ राहिले. एक तर आपल्या जवळ अशी केस आहे की ते पुण्याहून स्पेशल चिखलदरा पाहायला येऊ राहिले. नाही वनवे नाही गाडी येते. वातावरण आहे, ट्रेक गवत एकदम खास, तिकडे पहाड आहे मागं. एक नंबर वातावरण आहे. हे वरून पाहू शकता तुम्ही. एक नंबर वातावरण, खूप सुंदर, खूप व्ह्यू जबर आहे, एक नंबर. कधी आमचा प्लॅनच बनत नाही. आज प्लॅन बनला तर आमच्यासोबत एक मोठा स्कॅम झाला. तुम्हाला 2 मिनिट. काय एवढं सुंदर वातावरण होतं, काय धबधबा दिसला असता, पण काल म्हणजे एका पोराची डेट झाली इथं. पण आमचं नशीब खूप खराब आहे. नशिबाच काय करावं काही समजत नाही. हे बा इथं चेकपोस्ट आहे. इथं नाही म्हणजे कोकरू घामला झाला बाबू. ऐका, काल दुःखद घटना झाली. म्हणजे एक पोरग त्या धारगोड्याला वारलं होतं. तिथं चेकपोस्ट आहे सध्या लागलेला पोलिसांचा. त्यानं नाही म्हटलं तर मग आता आम्ही दुसरा प्लॅन केला. कोकरू खामला, न्यू डेस्टिनेशन अराईव्ह. अरे काका नवीन एकदम मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस आला पाहिजे फक्त. धारणीचा पहिला चेकपोस्ट. वातावरण पहा तुम्ही आता कसं आहे, मस्त. हे इथून लागली एक नंबर सीन आहे इकडे. धारणीचा घाट पावसात त्या रस्त्यानं तुम्ही येता, जेव्हा पाऊस चालू असेल ना तेव्हा या खूप सुंदर. याले तोड नाही आहे, तोड तामिनी घाटासारखा विषय होते याचा. प्रायव्हेट चालली आहे रोडनं, काही विषय नाही. जाण्या येण्याच्या लोकांसाठी हा घाट आहे. 70 किलोमीटर आहे. पुऱ्या घाटाला नदी आहे, अशी सुंदर नदी आहे एकदम. आता आमचा गुगल मॅपहून विश्वास उठला. आता आम्ही जाणार आहोत लोकलले विचारू. हे वर जोडून आम्ही विचारून घेतलं. 10 किलोमीटर आहे म्हणजे इथून, पण लय जबर व्ह्यू पाहू शकतो. अरे इकडे धारणी आहे, MP आहे, तर या रोडनं जास्त ट्रॅफिक असते. ट्रक बस चालूच असते कोण ना कोणी. हा सांसूर रोड नाही आहे, पण तरी देखलो बाई सीन एवढा खतरनाक सीन पाहायला भेटते. तुम्ही आले तर फक्त कसं आहे, गाड्या गिड्या झाले, टप्पावर लोक बसले एवढ्या घाटातही एवढ्या टप्पावर लोक बसले. एक नंबर व्ह्यू आहे. घाट आहे म्हणजे कोणती तिकून गाडी आली थांबाच लागते.
व्ह्यू पा खूप सुंदर. आनंद आवाज कमी करू 2 मिनिट. भाई कॉपीराइट लागून जाईल ना. एवढी एडिटिंग करतात भाई. एकानं आम्हाला टिप दिली ती की इथं 150 पवन चक्का आहे म्हणे. मग आम्ही हसत आलो. पण इथं खरोखर 150 पवन चक्का ह्याच्या भरू शकतात. तुम्हाला दाखवतो आता मी. हे बाई हे आपल्या मागच आहे 2 तर. हे बाई दिसली तर आता दाखवतो तुम्ही. इथून 3 किलोमीटर जाणे आपल्याला. तर अजून चाललो आम्ही समोर. तर तिकडला मी व्ह्यू तुम्हाला जसं जसं आम्ही समोर जाऊ तसं दाखवतो. वाघमारे बांधलं पण तुमच्या निर्णय मस्त राहते. एक नंबर. ते विचार त्याला जेवण झालं काय पाहिजे व्हिडिओ मध्ये आला पाहिजे ते असं. पवन चक्क्या एक ते आपल्या डोक्यावरच आहे. हा तिकडं बघा पवन चक्क्या. अजून समोर जसं जाऊ. आता जास्त धुकं आहे म्हणून ते जास्त दिसून नाही राहिलं. तर जसं समोर जाऊ तसं दिसणार आहे. आता तलाव पवन चक्के. एवढं मस्त वातावरण. आपलं मेळघाट एवढं सुंदर आहे याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आणि आपण इकडे जरा टुरिस्ट पॉईंट वाढले पाहिजे. टुरिस्ट आले पाहिजे तर इकडल्या लोकांचे भलं आहे त्याच्यात. आणि आपलंही थोडं मनोरंजन होते आपल्या कॉर्पोरेट लाईफ मधून. हे बघा ते आपल्या डोक्यावरच पवन चक्की आहे. कोण्या कंपनीची आहे कंपनीचं नाव आहे याच्यावर. पण आता ते धुकाच्यानं दिसत नाही आहे. जबर धुकं एवढं आहे की हे पवन चक्की नाही दिसू राहिली आहे. म्हणजे धुक्याची लेवल पहा तुम्ही. बाई दुसरी बाई इथं आम्ही एकदम खाली एक्झॅक्ट त्याच्या पत्तीने दिसू राहिले प्रॉपर क्लिअर. एवढं छान वातावरण. आता पाणी लागलेलं आहे जरा पाण्यात विषय आठ झाला. पावसात पण इकडे खूप मजा येते. पण इकडे कसं पीस आहे एकदम सुकून आहे. कोणी गर्दी नाही काही नाही. वातावरण पहा इकडे. नजारा हे पहा. आता आम्ही खांबल्या गावात आलतो. खांबल्या गावाचा इकडे असंच आहे सगळं मस्त असं. फक्त हे इथं अशी कोणता असा पॉइंट नाही आहे एक मेन्शन वाला. पण तुम्ही सफर का मजा घेऊ शकता. सफरचा मजा. बाकी इकडे असं वाटतं टाईट एकदम. पाण्यात यायला लागते पावसात. दर पावसात यायला लागते. व्ह्यू हा हे अशी पवन चक्की एकदम रोडवर आहे. तिथं रोडवर आहे पवन चक्क्या. आणि सफर आहे कार्यक्रम. हे पहा किती धुकच एक नंबर रोड. हा हे समजा कोकरून आम्ही आता खाली उतरत आहोत परतवाड्याकडे. 40 किलोमीटर परतवाडा 40 किलोमीटर आहे इथून. तसं आता हळूहळू परतवाडा नाही तर परतवाडा चिखलदरा दिलेला. इथं चिखलदरा चालतं का रे. पण आता वेळ निघून गेली चिखलदरा जायची. हे बाई इकडे बाजूनं खाई आहे पुरी. याच्यातही धुकं भरलेलं आहे पुरं. असं वाटते आपण पुरे आवड खाई दरी जे काही असेल ते पा नदी. त्याचा व्ह्यू आहे नदीचा खूप सुंदर. व्ह्यू आहे. तेव्हा हे आपल्याला पालखीचे दर्शन झालं आज. गजानन महाराजची पालखी झाली शेगाव. बरं बापरे सिक्युरिटी आहे रे पालखीला. जय गजानन माऊली. मोठी पालखी मजा. काय रे मुरकुडे तुले जेव्हा तसंच आम्ही आता अंजनगाव पोहोचतो. अंजनगाव फक्त 4 किलोमीटर राहिले. अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच खतम होणार आहे. तरी आता पाहू नेक्स्ट ट्रिप कधी करायची. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.